हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। भिवंडीत रात्रीच्या सुमारास धोकादायक 4 मजली इमारत कोसळली। ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती। बचाव कार्य सुरू। राहुल गांधींविरोधात भाजपच्या अनुराग ठाकूरांनी आणला हक्कभंग प्रस्ताव। राहुल गांधींनी संसदेत आपल्या वक्तव्याद्वारे सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप। पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांसाठी नवा व्हिडिओ संदेश। शिक्षण व्यवस्थेच्या मजबूतीसाठी सातत्यानं पावलं उचलतोय। आपली परीक्षा पद्धती अधिक सक्षम होईल। मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली। 4 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी। एफडीएकडून मुंबई उच्च न्यायालयातील उपाहारगृहांची तपासणी। एका उपाहारगृहाची नोंदणी झाली नसल्याचं उघड। एफडीएकडून उपाहारगृह चालकाला नोटीस। मुंबईच्या महापौर निवासस्थानाबाहेर पालिकेच्या बॅरिकेड्स नंतर रस्ता अडवला। बॅरिकेड्स लावल्यानं महापौर पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता। महापौर निवासस्थानाबाहेर गाड्या पार्क होऊ नयेत म्हणून पालिकेनं लावलेत बॅरिकेड्स। चेंबूर झाड कोसळून झालेल्या दुर्घटना प्रकरणाच्या फेर चौकशीसाठी महापालिकेकडून एक सदस्यीय समिती नियुक्त। वनस्पतीशास्त्र संजय व्ही देशमुख करणार दुर्घटनेची चौकशी। कोल्हापूर पोलिसांनी अवैध गर्भपात सेंटरचा केला पर्दाफाश। माजी सिव्हिल सर्जन चंद्रकांत गायकवाडला अटक। 300 गर्भपात केल्याचं तपासात उघड। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। भिवंडीमध्ये रात्री धोकादायक 4 मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नारपोली गंगारामवाडीतील कोहिनूर इमारत कोसळलेली आहे। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। दरम्यान अग्निशमन, टीडीआरएफ, एनडीआरएफ या पथकाकडून मदत कार्य सुरू आहे। ही इमारत महापालिकेनं धोकादायक घोषित केली होती। इमारत झुकत असल्यानं महानगरपालिकेनं इमारत निर्मनुष्य केली होती, तर काही जण साहित्य घेण्यासाठी आल्यानं इमारतीमध्ये अडकले। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। भिवंडी शहरातील नारपोली भंडारी कंपाऊंड या ठिकाणी असलेल्या गंगारामवाडी या ठिकाणी असलेली 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे। तो भाग कोसळल्यानंतर त्या ठिकाणी असलेले ते प्रत्यक्षदर्शी जे होते त्यांनी तेथील काही नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे। ते आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नेमकी हा प्रकार कसा झाला होता आणि त्यांनी कशा पद्धतीने केला। हे हादसा क्या होता और कैसा हुआ? बिल्डिंग के रिपेयरिंग का काम चालू था। मेन तीनों की तीनों पिलर का एक साथ रिपेयरिंग किया बिना किसी स्टैंड के। बिल्डिंग 8-9 बजे से ही लगभग बैंड होना चालू हुई, तभी बिल्डिंग के नागरिकों को ये बिल्डिंग पूरी खाली करा दिए गए थे। जो भी फिर मिस्त्री आने के बाद काम चालू हुआ और अचानक ये बिल्डिंग 11 बजे गिर गई। गिरने के बाद जो भी बचे कुछ लोग थे, कुछ 20-25 लोग ये बिल्डिंग में, इनको सीढ़ी के जरिए के निकाला गया और इस बिल्डिंग के पूरे 4 माले को लोगों को हम लोग ने बगल बगल की सीढ़ी से निकाला। लगभग कितने लोग हो सकते हैं मलबे में फंसे हुए? मलबे में कम से कम 12 से 15 लोग। क्या आप क्या कहना चाहिए, किस तरह का हादसा हुआ ये? ये हादसा बहुत दुखद है। मैं ये कहना चाहता हूँ कि अगर इस तरह बिल्डिंग में जब फंसे थे, बिल्डिंग को 2-4 बार नोटिस भी आई थी, बट हमारे जो नागरिक थे वो नोटिस को इग्नोर किया। तो इग्नोर करने के बाद ये जो हादसा हुआ, हादसा होने के बाद इसमें बहुत से लोग ये तो हम लोग ने मिल के सारा उनको सर्वे किया, सर्वे करके उनको निकाला। निकालने के बाद मेन कारण ये था कि उसका जो पिलर का काम चालू था, वो पिलर का काम कैसा था कि वो स्टेप बाय स्टेप नहीं किया। उन्होंने 3 पिलर एक साथ ही उसको फोड़ दिया। तीनों पिलर फोड़ने के बाद फिर उन्होंने क्या किया, उतना कुछ उधर लगाया, मतलब जैक भी नहीं लगाया, बिना जैक के इन्होंने काम करना चालू किया। फिर धीरे धीरे बिल्डिंग बैंड होने लगी। बैंड फिर हम लोग ने पूरा रेस्क्यू, हम हमारे जो युवा साथी हैं, हमारे भाई सब मिल के हम लोग ने सबको निकालना, सीढ़ी लगा के दूसरे माले से, सबको चौथे माले से निकालना कोशिश किया। बस यही कहना चाहूँगा, प्लीज़ अगर
कोई भी हो तो इस तरह का अपघात ना हो, अपने घर वालों को बिल्डिंग पे ध्यान दे। जो भी है इसका लगभग कितने लोगों को आपने बचे हैं? कम से कम हम लोग ने 40 से 45 लोगों को निकाला है, ये बिल्डिंग का दोनों बिल्डिंग मिला के हम लोग। अभी उसमें कौन कौन फंसे होंगे? अभी उसमें जो मजदूर थे 6-7 मजदूर थे वो फंसे हैं। बाकी जो उतर के जल्दबाजी में सीढ़ी के रास्ते से भागे वो दबे हैं। कम से कम 12 से 15 लोग फंसे होने की आशंका है। या घटनास्थळी हजर असलेल्या नागरिकांनी ज्यांनी या ठिकाणी असलेल्या अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न केले होते त्यांच्याशी आपण संवाद साधला आहे. त्यांनी सांगितलं यापूर्वी या ठिकाणी असलेल्या इमारतीला धोकादायक इमारतीला नोटीस बजावली होती. त्याच वेळी जर नागरिकांनी या ठिकाणाहून आपला हे काढला असता तर या झालेल्या दुर्घटनेमधून बऱ्याचशा जणांना जी झालेली दुर्घटना त्यातून बऱ्याचशा जणांना वाचण्याची शक्यता होती. नरेश पाटील, न्यूज इन मराठी, भिवंडी. तर भिवंडीमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. रात्रीच्या सुमारास 4 मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नारपोली गंगारामवाडीमध्ये कोहिनूर नावाची ही इमारत होती आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते. अग्निशमन दल, TDRF, NDRF ही पथकं सध्या मदत कार्य करतायत. ही इमारत महापालिकेनं आधीच धोकादायक घोषित केली होती. इमारत झुकत असल्यानं महानगरपालिकेनं इमारत ही निर्मनुष्य देखील केली होती. मात्र काही जण साहित्य घेण्यासाठी आल्यानं इमारतीमध्ये अडकले. प्रशासनाकडून आता युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. काही दृश्य समोर आलेली आहेत. भिवंडीमध्ये ही धोकादायक इमारत कोसळली. भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड नारपोली या ठिकाणी असलेली गंगारामवाडी या ठिकाणी असलेली 4 इतलमधला अधिक 4 मधला इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याची दुर्घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. एकंदरीत या कोसळलेल्या इमारतीच्या भागामध्ये 5 ते 7 जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू झाले असून भिवंडी महानगरपालिकेचे आपत्कालीन विभाग असेल, अग्निशामक दल असेल, तसेच या ठिकाणी NDRFचे जवान या ठिकाणी तैनात झाले आहेत. एकंदरीत या दुर्घटना झालेल्या ठिकाणी भिवंडी महानगरपालिकेचे महापौर नारायण चौधरी असतील, आमदार महेश चौगुले असतील यांनी घटनास्थळी दाखल होत या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. एकंदरीत पाहता या ठिकाणी ही जी इमारत आहे कोहिनूर अपार्टमेंटच्या लगत असलेली इमारत ही कोसळली असून या ठिकाणी ही धोकादायक इमारत म्हणून भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने घोषित केली होती. एकंदरीत या ठिकाणी संध्याकाळ रात्रीच्या सुमारास काम सुरू असताना प्लेअरचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्यामुळे तिथे 3 ते 4 कामगार आणि 2 ते 3 त्या ठिकाणी साहित्य घेण्यासाठी गेलेले जे लोक आहेत तिथे यामध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळत आहेत. परंतु यामध्ये अधिकृत माहिती अजूनपर्यंत समोर येत नाही आहे. नरेश पाटील, न्यूज इन मराठी, भिवंडी. भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड नारपोली या ठिकाणी असलेली गंगारामवाडी येथील 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याची मोठी दुर्घटना या ठिकाणी घडल्याची आपल्याला माहिती मिळाली होती. त्यानंतर या कोहिनूर इमारतीमध्ये राहणारे जे काही रहिवासी होते त्यांचं देव बलवत्तर वाचल्याचे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. भाभी जी, क्या कहोगे, क्या हादसा हुआ था और क्या हुआ? हम लोग चौथे माले पे रहते थे, उधर बिल्डिंग गिर गई कितने बजे हादसा हुआ ये? 11:30 बजे। क्या हादसा हुआ था लगभग? क्या हुआ सब हुआ, सब सामान वामान मेरा उसी में रह गया। हम लोग बाहर चले गए थे, आप रूम में से बाहर निकल गए थे, कहाँ गए थे आप? सामने वाला रूम है वो मेरे बाजू में, उसी के रूम में चले गए थे। आपको पहले पता चल रहा था कि ये बिल्डिंग गिरने वाली है सब? हाँ, कुछ लोग बोल रहे थे गिर जाएगा, कुछ लोग बोले नहीं गिरेगा। तो मैं सामान वामान कुछ भी नहीं निकाली, जहाँ था वहीं छोड़ दी। मैं सामने वाले रूम में चली गई, बोले रात भर का बात है, सुबह सब ठीक हो जाएगा। कितने बजे का हादसा था ये? 11:30 बजे का। और आप कितने बजे निकल गई थी वहां से लगभग? वही 10 मिनट हुआ होगा मेरे को रूम से निकल के। आप भी वही थे वहाँ पे? आपके पूरे फैमिली में कितने लोग थे? 4 बच्चे, 2 बच्चे और 2 पति पत्नी। तो क्या हादसा हुआ था वही पे? हादसा यही हुआ था कि मतलब बिल्डिंग कुछ गिरने वाली है, लोग बोले, फिर कुछ लोग बोल रहे थे नहीं गिरेगा। तो उस चक्कर में हमने सोचा चलो सामान रहने दो, हम लोग बाहर निकल जाते। सामने वाले रूम में चले गए तो उसमें रहने के लिए सोचे, तो कुछ 10-15 मिनट थे। तो उसके बाद सोचा मैं कि जाके घर में से बिस्तरा लेके आऊँ। तो सामने वाले रूम में जैसा बिस्तरा निकाल के सामने वाले रूम में रहने का सोचा, उसी के 10 मिनट के बाद बिल्डिंग गिरना चालू हो गई।
एकंदरीत भंडारी कंपाऊंड नारपोल या ठिकाणी झालेल्या कोयनेर अपार्टमेंटची जी दुर्घटना झाली होती, त्या दुर्घटनेमध्ये अगदी 10 मिनिटापूर्वीच तेथील जी सोनू पावले आणि तिचे कुटुंब आहे ते आपल्या 2 मुलांसह आणि पतीसह बाजूच्या रूममध्ये राहण्यात गेल्यामुळे त्यांचा जीव वाचल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. एकंदरीत पाहता देव बलवत्तर होते म्हणून ती बिल्डिंग पडण्याच्या अगदी 10 मिनिटं आधी ते कुटुंब बाजूच्या ठिकाणी राहायला गेल्यामुळे त्यांचं प्राण वाचल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे. नरेश पाटील, न्यूज 18 मराठी, भिवंडी. कंपाऊंड भंडारीमध्ये ही कोहिनूर नावाची एक बिल्डिंग होती. त्या बाजूलाही लागून एक बिल्डिंग होती 4 माळ्याची. ही धोकादायक घोषित होती, सी कॅटेगरीमध्ये घोषित होती. त्यांना तिथे खाली पण करण्यात आलेले, पण काहीतरी ते रात्री ते लोक काहीतरी कामं करत होते, मजदूर, ती बिल्डिंग रिपेअरिंग करायचं आणि खालच्या लेवलला. आणि ते जे बिल्डिंगमध्ये रहिवासी होते राहणारे, 1-2 तिकडे काहीतरी जा ये करायचं, तिकडे त्यांची घर लॉक असले तरी पण ते जा येण्याचं काम करत होते. म्हणजे असे 6-7 जण ह्याच्यात दबलेले असं वाटत होते. बिल्डिंगमधले बाकीचे लोक सगळी बाहेर निघालेली होती. आणि आत्ता आल्यानंतर आम्ही बघितलं तर NDFच्या टीमला आपण बोलवलं. महापालिकेची टीम पहिलेच आलेली, पोलीस पण पहिलेच आलेले, सगळी पूर्ण टीम लागलेली आहे. पण आता हे काम सुरू आहे. अंदाजे आता थोडंसं 5-10 मिनिटात माहिती पडेल काय झालं आहे, परिस्थिती आपल्याला कळेल. ही इमारत जी आहे सांगितली जाते की अवघ्या 20 वर्षापेक्षा कमी वयाची इमारत आहे आणि अशा परिस्थितीत दुर्घटना घडली. काय वाटतं? आता आपण त्याच्यात सांगता येणार नाही, मी ह्याच्यात आहे, पण ती परिस्थिती बिल्डिंगची मी बघितली तर ती असं वाटत नाही 20 वर्षाची बिल्डिंग आहे, असं वाटतं 30-40. कारण का मी आतमधले गंजलेले फोटो बघितले, पूर्ण गेलेली होती. आणि ती म्हणून महापालिकेने त्याला AC कॅटेगरीमध्ये दाखल केलेली, म्हणजे अति धोकादायक म्हणून. तर आता ती बदली, आता त्याच्यात काय आपण नंतर ते काय होईल ते आपण नंतर बघू. फक्त आत्ता जेवढे लोक आपल्याला काढता येतील तेवढा प्रयत्न आपण सगळे मिळून करू, एवढंच बोलतो. तुम्ही काय तर भिवंडीमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. एक 4 मजली इमारत कोसळली. प्रशासनाकडून बचावकार्य अजूनही सुरू आहे. भिवंडीमध्ये ही धोकादायक इमारत कोसळली. महानगरपालिकेकडून ही इमारत आधीच खाली करण्यात आली होती, मात्र काही जण सामान घेण्यासाठी तिथे पोहोचले होते आणि त्यावेळीच ही दुर्घटना घडली. आता सुद्धा ही दुर्घटना घडली, काय सांगता? साहेब, पहिले तर आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी भिवंडी शहराला एक मेसेज देऊ इच्छितो की भिवंडी शहरात C1 खूप अशा बिल्डिंगी आहेत धोकादायक. त्यांनी पहिला ह्या खाली कराव्या, नाहीतर आपल्या जीवाला धोका होईल. तर हा मेसेज मी भिवंडी शहराला आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो. आत्ता जी इथे जी घटना घडली, जे 5-6 लोक, जसा जी आमदार साहेबांनी सांगितलं, 5-7 लोक इथे आतमध्ये आहेत, त्यांना आपण काढण्याचा प्रयत्न करूया. आमच्या महानगरपालिकेच्या साऱ्या टीम लागलेले आहेत. आपणही इथे आहोत. आपल्याला अर्ध्या तासात काय ते रिझल्ट मिळेल. पालिका प्रशासन तुम्ही म्हणताय की लोकांनी बाहेर निघावं, परंतु पालिका प्रशासन काय करणार? काढत का नाही त्या लोकांना? नाही, ही बिल्डिंग कंप्लीट खाली होती. ह्याच्यात काही रिपेअरिंगचं काम चालू होतं. बरेचशा नाही आम्ही बाहेर काढलं जात नाहीये. आजही आपल्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की बऱ्याचशा आम्ही लोकांचे नल कनेक्शन, लाईट बिल कट्स केलेले आहेत, तरीही लोक निघत नाही आहेत. आलं लक्षात? त्यासाठी आम्हाला पोलीस बंदोबस्त घेऊन ते खाली करावेच लागतील. आता ही जी दुर्घटना घडली आहे अशा घडू नयेत. आणि अशा लोकांना जर आपल्या माध्यमातून एक मेसेज देऊ इच्छितो की पर्यायी जागा ज्यांना कोणाला राहायला नसेल तर आमचे हॉल, आमच्या शाळा, अशा आम्ही त्यांना तात्पुरते पर्यायी सोय आम्ही देऊ. भिवंडीमध्ये सध्या ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येते. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सध्या सुरू आहे. धोकादायक इमारत, 4 मजली इमारत ही भिवंडीमध्ये कोसळलेली आहे आणि अजूनही ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येते. NDRF, SDRF कडून सध्या बचाव कार्य आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य वेगानं सुरू आहे. मात्र इमारत आधीच रिकामी केल्यानं मोठा धोका टळलेला आहे. रात्रीच्या सुमारास ही धोकादायक 4 मजली इमारत भिवंडीमध्ये कोसळली आणि प्रशासनाकडून अजूनही बचाव कार्य सुरू आहे.